मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आता आपण बघणार आहोत ही अजून एक वेगळी प्रश्नपत्रिका 2019 ची झालेल्या परीक्षेची आहे. या परीक्षेमध्ये काय काय विचारलं होतं ते आता आपण बघणार आहोत. सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन मी इकडे तुम्हाला देणार आहे. तसं बघा, पहिली प्रश्नपत्रिका जी आता आपण बघतोय ही आता जी आपण प्रश्नपत्रिका बघतोय ती बघा. पहिलाच प्रश्न काय विचारलाय बघा, चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन. कळतंय काय विचारलं इकडे ते नीट लक्षात घ्या. इकडे आपल्याला कंजंक्शन विचारलेलं आहे. इथे आपल्याला काय विचारलंय, कंजंक्शन. चूज द अप्रोप्रिएट म्हणजे योग्य असं कंजंक्शन फॉर द गिव्हन सेंटेन्स. त्या दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला कंजंक्शन कुठलं ते वापरायचं आहे. बघा, ही गॉट मॅरिड म्हणजे त्याचं लग्न झालं टू दॅट रिच वुमन. इथे रिचचं स्पेलिंग चुकलेलं आहे, असं पाहिजे. म्हणजे त्याचं हा रिच म्हणजे पोहोचणे वर्ब आहे, त्यामुळे ते चुकीचं आहे. ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन म्हणजे त्याचं त्या श्रीमंत स्त्रीशी लग्न झालं. ही गेव अप हिज जॉब. गेव अप म्हणजे सोडून दिले, म्हणजे त्यांनी त्याची नोकरी सोडून दिली. म्हणजेच काय, त्याचं त्या श्रीमंत स्त्रीशी लग्न झालं, त्याने जॉब सोडला. मग आता इकडे ऑन द अदर हँड म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे अर्थातच चालणार नाही. तर इथे बघा हे एकदम बरोबर आहे. ॲज सून ॲज म्हणजे जेव्हा, ज्या क्षणाला. कळलं, जसं त्याला म्हणजे ज्या क्षणाला किंवा जसं म्हणजे जसं त्याचं त्या श्रीमंत स्त्रीशी लग्न झालं त्याने जॉब सोडला. त्यामुळे ॲज सून ॲज हे एकदम बरोबर आहे. दो चालणार नाही, कारण त्याचा अर्थ कळेल. जरी त्याचं श्रीमंत स्त्री मुलीशी जरी त्याचं त्या श्रीमंत स्त्रीशी लग्न झालं त्याने जॉब सोडून दिला म्हणजे हे चालणार नाही. आणि मोरओव्हर आणखी म्हणजे त्याचं त्या श्रीमंत स्त्री बरोबर लग्न झालं आणि त्याने जॉब सोडला, अर्थात हे चालणार नाही. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे अर्थातच ॲज सून ॲज, बी. पुढचा प्रश्न आहे बघा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल. सहाय्यकारी क्रियापदाचा कुठला फॉर्म वापरायचा. कळलं, मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिव्हन सेंटेन्स. बघा काय दिलंय, रोज इज ओव्हर 3/4 hours लेट. रोज नावाची एक कोणतरी मुलगी आहे किंवा स्त्री असेल, काही असे ना. तर रोज इज ओव्हर 3/4 hours लेट ऑलरेडी. ती ऑलरेडी पाऊण तास उशिरा आलेली आहे. बरोबर आहे. शी हॅव मिस्ड द बस अगेन म्हणजे याचा अर्थ एकतर इकडे ती पाऊण तास, कळलं का, लेट आहे. म्हणजे कोण, रोज. ही पाऊण तास ऑलरेडी म्हणजे अगोदरच पाऊण तास ती लेट आहे. मग ती लेट आहे तर याचा पुढे अर्थ काय होणार आहे, शी हॅव मिस्ड द बस म्हणजे तिने बस चुकवली आहे. हे चालणार आहे का, तिने बस चुकवली असेल, हे चालणार आहे. मराठीमध्ये अर्थ समजला तर तुम्हाला दिसेल की तिने पुन्हा बस चुकवली आहे. अगेन पण दिले ना, मग पुन्हा चुकवली याच्यासाठी काय वापरायचं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, शुड हॅव याचा अर्थ हवे होते असा होतो. कळलं, त्यामुळे ते इथं चालणार नाही, कारण का या शुडच्या नंतर इथे हॅव दिसतंय. म्हणून मी आपला जो कोर्स आहे, मी जे तुम्हाला सतत सांगतोय, सरळ सेवेसाठी विशेष करून कोर्स आहे तलाठीमध्ये, तर हे अशा प्रकारचे प्रश्न आहेत ना, अजून एमपीएससीच्या क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 मध्ये पण आले नाही आहेत, पण तलाठीमध्ये आलेले आहेत. हे नीट लक्षात घ्या. त्यामुळे इतकं सहज घेऊ नका की हे नाही केलं तरी चालतील, कारण का अनेक ग्रामरच्या पुस्तकात हे दिलेले नाहीयेत. मी माझ्या नुसत्या ग्रामरच्या पुस्तकात दिले नाही, तर त्याची प्रॅक्टिस पण करून घेतली आहे. त्याशिवाय मी तुम्हाला या कोर्समध्ये सुद्धा, आपला जो कोर्स आहे सरळ सेवेचा विशेष कोर्स, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे. जे परीक्षेला आवश्यक आहे ना तेवढं सगळं आपल्याला शिकायचं, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे इथे हे सगळे जे आहे ज्याला मॉडेल्स परफेक्टिव्ह असं म्हणतात ते आपल्याला माहित असले पाहिजे. म्हणजे तिने बस चुकवायला हवी होती हे चालणार नाही, त्यामुळे शुड चालणार नाही. मग इथे हा अर्थ येतो, तिने बस पुन्हा नक्कीच चुकवलेली असेल आणि तो हा अर्थ आहे. विल हॅव घेतलं तर त्याचा पण अर्थ तोच आहे, पण विल हॅव हा भविष्य काळ आहे आणि ती आत्ता लेट आहे आपल्याला समजते ना, की ती ऑलरेडी किती पाऊण तास लेट आहे, 3/4
क्वार्टर म्हणजे 15 मिनिट, असे 3 क्वार्टर्स म्हणजे 15 त्रिक 45 मिनिट म्हणजेच पाऊण तास. म्हणजे ती ऑलरेडी 45 मिनिट लेट आहे. म्हणजे तिनं बस चुकवलेली आहे का असेल पण म्हणजे आता जी आहे त्याच्या पूर्वी, काही काळापूर्वी. म्हणून तिकडे विल हॅव चालणार नाही, कारण का ते भविष्यकाळ विल हॅव मध्ये होईल. त्यामुळे हाही पर्याय चूक आहे आणि कॅन हॅव चालणार नाही. तिनं बस चुकवलेली असू शकली आहे, त्याला काही अर्थच नाहीये. त्यामुळे फक्त बी हा पर्याय याच्यामध्ये बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. चूज द अप्रोप्रिएट प्रपोर्शनल फ्रेज फॉर द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे याच्या प्रपोर्शन मध्ये असणारी इकडे नेमकं काय पाहिजे ते सांगणारी आपल्याला फ्रेज वापरायची आणि त्या फ्रेजेस इकडे दिलेल्या आहेत. काय दिले बघा. ऑल द पार्टनर्स वर डॅश 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 दे सक्सिडेड इन पेइंग अ बिल. म्हणजे ऑल द पार्टनर्स वेअर काय होते ते, बरोबर आहे. आणि दे सक्सिडेड इन पेइंग अ बिल म्हणजे ते आमचे बिल देण्यामध्ये यशस्वी झाले. मग इकडे ऑल द पार्टनर्स वर इन डेट, याला उच्चार डेट करतात, बीचा उच्चार करत नाही. ज्याप्रमाणे बघा डाऊट याच्यामध्ये बीचा उच्चार होतो का, डाऊट बट, तसं इथं इन डेप्थ. डेप्थ नाहीये कारण का ते डिपार्टमेंट होतं, डिपार्टमेंटचा शॉर्ट फॉर्म आहे, त्यामुळे हे अजिबात चालणार नाही. इन डेप्थ म्हणजे अजून सखोल, त्यामुळे हेही चालणार नाही. ऑन डेप्थ म्हणजे कर्जावरती, अजिबात चालणार नाही. तर इकडे पाहिजे होतं ऑल द पार्टनर्स वर इन डेट म्हणजे ते ऑलरेडी काय होते तर कर्जात होते आणि दे सक्सिडेड इन पेइंग अवर बिल आणि ते आमचं बिल देण्यामध्ये यशस्वी झाले. म्हणजे त्याने आमचं सगळं बिल चुकतं केलेलं आहे. त्यामुळे उत्तर पाहिजे ए. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स द बेस्ट कंबाइन्स द टू गिव्हन सेंटेन्सेस. कळलं आपल्याला. ही जी दोन वाक्य दिलेली आहेत कंबाईन करायची आहेत आणि इथे सेंटेन्स बनवायचे आहे. सिंथेसिस ऑफ सेंटेन्सेस ज्याला म्हणतात, म्हणजे वाक्यांचं एकत्रीकरण जे असतं त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. फार कमी वेळा तलाठ्याला हा प्रश्न विचारलेला जातो, पण विचारतात हे दिसते तुम्हाला. आय गेव यू सम फ्लॉवर्स म्हणजे मी तुला काही फुलं दिली, बरोबर आहे. काही फुले दिली आणि इकडे विचारलं की कुठे आहेत. मग आता ह्याच्यावरनं जर तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचं आहे, म्हणजे करायला लागेल तर कॉम्प्लेक्स सेंटेन्सच तयार करायला लागणार आहे. ते इथे काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर हे ज्या वेळेला असतं त्यावेळी इथे होतं काय की इथे असलेलं नाऊन आणि हे नाऊन त्याच्यासाठी वापरलेलं प्रोनाऊन असतं. ज्यावेळेला तुम्हाला दोन वाक्यामध्ये दिसत असेल तर अशा वेळेला तिकडे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंधित सर्वनाम वापरून वाक्य केलं जातं. म्हणजे बघा आय गेव यू सम फ्लॉवर्स मी तुला काही फुलं दिली आणि ती कुठे आहे म्हणजे हे जे ती आहे ते कशासाठी वापरलंय, या काही फुलांसाठी वापरलेलं आहे ना. म्हणजेच ज्या वेळेला अशी दिलेल्या दोन वाक्यामध्ये जर तुम्हाला एक नाऊन दिसलं, मग ते कुठलं का नाऊन असू दे, ते जर नाऊन दिसलं आणि त्याच्यासाठीच वापरलेलं दुसरं प्रोनाऊन जर वाक्यामध्ये दिसलं तर अशा वेळेला त्या प्रोनाऊनच्या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरलं जातं आणि वाक्य कंबाईन केलं जात असतं. म्हणजे थोडक्यात कुठे आहेत ती फुले जी मी तुला दिली असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता बघा काय, वेअर डिड यू कीप द फ्लॉवर्स दॅट आय गेव यू. इथे काय बघा आय गेव यू, इथे पण आहे दॅट आय गेव यू आणि हे जे आहे ते रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. म्हणजे वाक्य कसं झालं बघा, वेअर डिड यू कीप द फ्लॉवर्स चालणार आहे का. इकडे काय फक्त वेअर आर दे आहे ना. म्हणजे हे जरी बरोबर असलं आय गेव यू तरी सुद्धा हे वाक्य चुकीचं आहे, कारण का इकडे काहीही गरज नसताना कीप हे क्रियापद वापरलं, त्यामुळे हे चालणार नाही. आता पुढचं काय, वेअर आर दे. मग आता पुढचं वाक्य बघा, वेअर आर द फ्लॉवर्स. फ्लॉवर्स ह्याच्यासाठीच वापरलेलं आहे, फ्लॉवर्ससाठीच हे वापरलेलं आहे, त्यामुळे वेअर आर द फ्लॉवर्स वापरलंय. तर इकडे दॅट आय हॅव गिव्हन यू, इकडे द फ्लॉवर्स नाही दिले, सम फ्लॉवर्स दिले आणि इकडे द फ्लॉवर्स दिले. दुसरं इकडे सिंपल पास्ट आहे, इकडे परफेक्ट प्रेझेंट दिसतोय, त्यामुळे हेही वाक्य चूक आहे. आता पुढचं बघा, वेअर आर द फ्लॉवर्स दॅट आय गेव यू. हे एक वाक्य आहे, बरोबर आहे. मग आता इथे मी तुला जी काही फुलं दिली होती ती कुठे आहेत, म्हणजे मी तुला दिलेली ती फुलं कुठे आहेत. मग आता इकडे सम फ्लॉवर्सच्या इकडे द फ्लॉवर्स वापरलेलं आहे, परंतु इकडे पुढचं बघा दॅट आय गेव यू, हे एकदम बरोबर आहे. म्हणजे सम फ्लॉवर साठी इकडे द फ्लॉवर्स वापरलं, परंतु पुढचं हे दॅट करून इकडे जो टेन्स पाहिजे होता तो बरोबर घेतला, दॅट आय गेव यू. म्हणजेच
कुठे आहेत ती फुले जी मी तुला दिली. वाक्य एकदम बरोबर आहे, त्यामुळे पर्याय सी हे उत्तर आहे. आता हे का चूक येते बघा, वेअर द फ्लॉवर्स दॅट आय गिव्हन यू. आयच्या नंतर डायरेक्ट गिव्हन तिसरं रूप कधीच होत नाही, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे सी. पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिव्हन सेंटेन्स. खाली दिलेल्यासाठी आपल्याला आर्टिकल वापरायचे आहेत. मित्रांनो, असे 2 आर्टिकल्स इव्हन एमपीएससी मध्ये सुद्धा विचारले जात नाहीत. अर्थात एमपीएससी थोडी स्टाईल वेगळी विचारण्याची, पण तिथे फार कमी वेळा असे 2 आर्टिकल्ससाठी फिल इन द ब्लँक्स विचारले. पण तलाठीमध्ये अशी भरपूर वाक्य तुम्हाला दिसतील, याच्यामध्ये नुसते 2 नाही, काही ठिकाणी तर 3 आणि 4 सुद्धा आर्टिकल विचारलेले आहेत. म्हणून आर्टिकल्सचा अभ्यास हा नीट करा, एवढंच सांगतो तुम्हाला. चला पुढे बघूया. लाईफ वुड बी, हे नकोय, लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट. म्हणजे आयुष्य किंवा जीवन हे खूप इतकं वेगळं असलं असतं विदाऊट टेक्नॉलॉजी. म्हणजे टेक्नॉलॉजी शिवाय, तंत्रज्ञानाशिवाय आपलं आयुष्य हे खूपच वेगळं असलं असतं. चला आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा वाक्य बघितल्यानंतर आर्टिकल्सच्या नियमाप्रमाणे तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की ह्याच्यासाठी जे वापरायचंय आणि ह्याच्यासाठी जे आर्टिकल वापरायचंय त्यासाठी या दोघांसाठीचा नियम काय असणार आहे. तर मित्रांनो, याला म्हणतात जनरल सेन्स. जनरल सेन्स म्हणजे ज्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात त्या गोष्टीला जनरल सेन्समध्ये वाक्य आहे असं म्हणतात. जसं पाणी हे जीवन आहे, याच्यामध्ये पाणी म्हणजे काय कोणाला सांगायची गरज नाही. कारण का पाणी सगळ्यांना माहितीये. शेंबूड काढता येत नाही त्या पोरापासून ज्याचा भरपूर शेंबूड निघतो त्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी पाणी, म्हणजे सगळ्यांसाठी पाणी हा शब्द माहितीये. जीवन ठीक आहे, लहान मुलाला माहित नसेल, परंतु शाळेमध्ये असल्यापासून नंतर पुढे जीवन म्हणजे काय, लाईफ म्हणजे काय हे तरी सगळ्यांना माहित असतं. सोनं हा एक धातू आहे, सोनं कोणाला माहित नाही. जनरल सेन्स सांगते तेवढं लक्षात घ्या. निसर्ग हा माणसाचा मित्र आहे, निसर्ग बरोबर आहे. नंतर मानवाने निसर्गाचा नाश केला आहे, जनरल सेन्स मानव आणि निसर्ग. तर अशा प्रकारे जनरल सेन्समध्ये ज्या वेळेला एखाद्या नामाचा उल्लेख केला जात असतो त्यावेळी तिथे कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. आणि तो नियम आता इथे वापरायचा. बघा, तंत्रज्ञानाशिवाय आयुष्य हे पूर्णपणे खूपच वेगळं असलं असतं. तंत्रज्ञान कोणाला माहिती नाही. आजकाल 1 वर्षाचं पोरग सुद्धा मोबाईलवरती बरोबर त्याला पाहिजे तो कार्टून व्हिडिओ वगैरे सगळं लावतं, म्हणजे त्यालाही माहिती आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे तंत्रज्ञान हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला आम्हाला तर माहिती आहे, पण त्यालाही माहिती आहे. आणि तसंच जीवन ठीक आहे, ते लहान पोराला माहिती नाही, पण बाकी ज्यांना थोडीफार जाणार त्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे जनरल सेन्समध्ये आहे. बघा आहे का नाही, तंत्रज्ञानाशिवाय आयुष्य खूप वेगळं असलं असतं, म्हणजे पूर्ण वेगळं आहे. म्हणजे जनरल सेन्समध्ये सगळ्यांना हे मत मान्य आहे ना, मग सर्वमान्य ज्याला जनरल सेन्स असं म्हणतात त्यावेळी कुठलंही आर्टिकल वापरलं जात नाही. त्यामुळे याचं उत्तर आहे हे. कळलं? म्हणून म्हणतोय आपला कोर्स नीट करा, तुम्हाला हे सगळं समजायला लागेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. आता इकडे काय करायचं आपल्याला, फक्त कलेक्टिव्ह नाउन वापरायचं आहे. कळतंय? द मेंबर्स ऑफ द गेव अन ऍडव्हर्स वर्डिक्ट टू द कन्व्हिक्ट इन द कोर्ट. कन्व्हिक्ट म्हणजे आरोपी, आणि कोर्टामध्ये आरोपी जो होता ना त्यासाठी काय केलं, द मेंबर्स ऑफ द कुठले सदस्य होते ते की ज्यांनी ऍडव्हर्स म्हणजे प्रतिकूल असा निकाल दिला. वर्डिक्ट म्हणजे निकाल, फैसला. कोर्टाचा जो फैसला असतो, निकाल असतो, त्याला वर्डिक्ट असं म्हणतात. आणि कन्व्हिक्ट म्हणजे आरोपी. म्हणजे कोणत्या मेंबर्सनी, तर आता कोर्टामध्ये ज्युरी असतात, पॅनल असतात, जजेस असतात का लॉयर्स असतात, तर इथे कलेक्टिव्ह नाउन वापरायचंय. इथे फक्त ही 2च कलेक्टिव्ह नाउन आहेत. बाकी हे कॉमन नाउनचं जजचं अनेक वचन केलेलं आहे आणि इकडे पण लॉयरचं अनेक वचन केलेलं आहे. मग आता ही 2 आहेत. मग आता व्हर्डिक्ट म्हणजे निर्णय देत असताना, निकाल देत असताना तिथे ज्युरी असतात ज्याला आपण पंच म्हणतो. त्यामुळे इकडे हे पाहिजे, हे चालणार नाही. ओके, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे ज्युरी, म्हणजे ए याचं उत्तर आहे.
choose the correct form of tense for the given sentence. Okay, you more careful in the future म्हणजे भविष्यात तू अधिक काळजीपूर्वक काय अर्थातच असलं पाहिजे असं होणार आहे. म्हणजे भविष्यात म्हणजे मराठी वाक्यांचा तुम्हाला इंग्लिशच्या दिलेल्या वाक्यांचा मराठीमध्ये अर्थ समजला ना तुम्हाला लगेच समजेल. कारण का काय आहे बघा इकडे ना ठीक आहे तुम्ही इथे जी दिलेले आहेत ते पास्ट मधले आहेत त्यामुळे तुम्हाला इकडे समजतंय की वर बिंग चालणार नाही कारण का इकडे इन द फ्युचर दिलंय. ठीक आहे चला त्याच्यानंतर इकडे वॉज बिंग आहे त्यामुळे हे चालणार नाही. ठीक आहे 2 पर्याय गेले. पण यू कॅन बी तू भविष्यात अधिक काळजीपूर्वक असू शकतोस हे वापरायचं का शुड बी. तर मराठीमध्ये अर्थ समजला तर आपल्याला लगेच समजतं भविष्यात तू अधिक काळजीपूर्वक असलं पाहिजे म्हणून तिकडे ते शुड बी आलं पाहिजे. आणि असू शकशील कॅन बी जर फ्युचर मध्ये वापरायचं असेल तर तिथे शॅल बी किंवा विल बी एबल टू वापरावं लागतं. म्हणून इकडे पर्याय बी हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे असा ऑप्शन निवडायचा ज्याचं स्पेलिंग करेक्ट आहे आणि कशासाठी फॉर द मिसिंग वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. मिसिंग वर्ड म्हणजे हा इथे आहे ना तो शब्द टाकला नाही त्यासाठी इथे काय वापरायचंय ते इथे विचारलेलं आहे. इंटरनेट डज मोर हार्म म्हणजे इंटरनेट जे आहे ते अधिक काय करतं नुकसान करतं दॅन गुड चांगलं करण्यापेक्षा अधिक नुकसान करतं टू चिल्ड्रन कोणाचा मुलांचं नाउ डेज म्हणजे अलीकडे. इट इज रिअली ऑफ मॉडर्न लाईफ पण हे खरोखरच आधुनिक जीवनासाठी काय आहे तर याचा तर इथे वरदान आहे या अर्थाचा इथे शब्द दिलेला आहे. त्यामुळे बॅन चालणार नाही कारण का बंदी आहे. बेनफुल म्हणजे वरदान देणारं फळदायक असं आहे त्यामुळे तेही चालणार नाही कारण का इथे प्रेपोजिशन आहे आणि प्रेपोजिशनच्या अगोदर इकडे नाऊन लागतं त्यामुळे इकडे हेही चालणार नाही. इथे हे स्पेलिंग चुकवलेलं आहे आणि इथे येणार आहे बेन म्हणजे वरदान त्यामुळे इथे फक्त पर्याय सी बरोबर आहे. नेक्स्ट बघा चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे हे दिलेलं सेंटेन्स आहे हे परत करण्यासाठी इथे पुन्हा कलेक्टिव्ह नाउन काय आहे वापरायचं आहे ते दिलेलं आहे. मग आता इकडे बघा देअर इज नॉट एनी पेपर इन द प्रिंटर म्हणजे तो जो प्रिंटर आहे त्याच्यामध्ये एक पण कागद नाहीये. कुड एनीवन इन्सर्ट अ ऑफ पेपर इनटू इट प्लीज म्हणजे कोणीतरी कृपया त्याच्यामध्ये कागदाचा टाकाल का. काय टाकाल तर रील टाकतात का रिम टाकतात का हिप टाकतात का सेट टाकतात. रिम तर इथे पाहिजे रिम. तुम्हाला माहितीये की तो प्रिंटर असतो ना त्याच्यामध्ये खालचा जो बॉक्स असतो ना त्याच्यामध्ये 500चे किंवा असे गठ्ठे जे असतात ना ते ठेवलेले असतात A4 साईजचे त्याला रिम असं म्हणतात. रील काय असतं माहितीये का ते गोल गोल असतं म्हणजे ते गुंडाळ असतं. आहे जे गुंडाळ आहे ना हे रील आहे. पण रिम हे कसं असतं म्हणजे का म्हणजे हे आता समजा हे पेपर आहेत तर असे भरपूर पेपर तिथे असतात बरोबर आहे आणि ह्याला रिम असं म्हणतात. आणि तो रिम त्याच्यामध्ये टाकायचा. आणि हिप म्हणजे काय तर ढीग जो असतो ना त्याला इथे याला ढीग म्हणत नाही पेपरचा असतो तो रिम असतो त्यामुळे हे चालणार नाही. आणि सेट संच अजिबात नाही त्यामुळे याला रिम हेच उत्तर आहे. पुढचं बघा चूज काय द करेक्ट फॉर्म ऑफ an adjective for the given sentence. adjective विशेषण कुठलं याच्यामध्ये योग्य आहे ते वापरायचं आहे आपल्याला. she does not say what she has in mind म्हणजे तिच्या मनात काय आहे याबद्दल ती काहीच म्हणत नाही. she says only ती फक्त हेच म्हणते काय what her boss likes to hear from her. ती तिच्या बॉसला तिच्याकडून काय ऐकावंसं वाटतं तेच ती म्हणते तेच ती फक्त म्हणते. मग आता शी इज नॉट काय गुड अजिबात सांगणार नाही तर इथे येणार आहे सिन्सिअर म्हणजे ती सिन्सिअर नाहीये. लॉयल प्रामाणिक आणि फेथफुल विश्वासू तर विश्वासू वगैरे काही नाहीये ती सिन्सिअर नाहीये. बॉय म्हटलं ओके जर सिन्सिअर असली असती कामामध्ये तर तिनं बॉसला हे चूक आहे काय आहे सांगितलं असतं त्यामुळे ते गुड वगैरे न चालता सिन्सिअरच पाहिजे. ओके चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन अग्रीमेंट विथ द सब्जेक्ट म्हणजे थोडक्यात सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा हा प्रश्न आहे.
की कर्ता ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे क्रियापदाचं रूप वापरायला सांगितलंय. काय दिलंय बघा, द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट्स, म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी, ऑफ टू दिल्ली इन चार्टर्ड फ्लाईट. आता इथे खाली दिलेलं आहे आपल्याला की फक्त व्हर्बच नाही इकडे, त्याच्याबरोबर प्रोनाउन पण दिलेलं आहे आपल्याला, सर्वनाम पण दिले आहे. तर अर्थात ज्या अर्थी इकडे प्राईम मिनिस्टर हा एक करता अँड लावून लावलेला दिसतोय, इकडे 2 आणि त्यापेक्षा अधिक व्यक्ती आहेत, त्यामुळे अर्थातच इकडे आर पाहिजे हे तर समजतं, इज तर अजिबात चालणार नाही. मग आता चार्टर्ड फ्लाईट जी आहे ही अर्थात चार्टर्ड म्हणजे नेमलेली त्यांच्यासाठी असलेलं जे विमान, तर ते त्यांची फ्लाईट आहे, एका फक्त प्राईम मिनिस्टरची नाही, कारण का ती ओनरशिप नसते कोणाची, त्यामुळे अर्थात इकडे आर आणि देअरच येणार, कारण का हे 2 पेक्षा अधिक आहेत, त्यामुळे आर आणि देअर असलेलंच उत्तर इकडे आहे. परीक्षेच्या आन्सर की मध्ये मात्र हे उत्तर दिलेलं आहे, पण हे उत्तर चूक आहे, हे चालणार नाही. ठीक आहे, चला पुढचं बघूया. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स, खाली दिलेल्या पर्यायांमध्ये आयडेंटिफाय अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आपल्याला याच्यामधलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय आहे, मिश्र वाक्य काय आहे ते ओळखायचं आहे. मिश्र वाक्य ओळखताना अर्थातच त्याच्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक कर्ते आणि क्रियापद असतात हे लक्षात ठेवायचं. युअर टाइम लिमिट हॅज लॉंग बीन अप, चालणार नाही, म्हणजे तुमची वेळ कधीच झालेली आहे असं त्याचा अर्थ आहे. अर्थात इकडे फक्त हा एकच कर्ता आहे आणि हे एकच क्रियापद आहे, त्यामुळे हे चालणार नाहीये. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, जॅक अँड जिल वेंट अप द हिल, अर्थातच हे पण चालणार नाही. इथे 2 सब्जेक्ट जरी दिसले तरी वर्ड मात्र एकच दिसतोय, त्यामुळे हेही कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाहीये. नंतर हुएवर साइन्स द लीज, जो कोणी हा करारावर सही करेल, इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेंट, त्याला तो भाडं द्यायला जबाबदार असेल. इकडे हुएवर हा करताय, जो कोणी साइन्स सही करतो हे पण एक वर्ब आहे, आणि हे पूर्ण याच्यासाठी हा एक हा आणि दुसरं जे आहे ते हे क्रियापद आहे, हे आहे ते वर्ब आहे. त्यामुळे याच्यामध्ये हा पूर्ण जे आहे हा एक सब्जेक्ट आहे, म्हणजे इथे हे पूर्ण क्लॉज हा सब्जेक्ट आहे आणि त्याचबरोबर इकडे हे दुसरं जे आहे तो मेन क्लॉजचा वर्ब आहे. तर अशा प्रकारे इकडे हा एक सब्जेक्ट आणि वर्ब, आणि हे सगळं मिळून एक सब्जेक्ट आणि एक वर्ब, असे 2 सब्जेक्ट आणि 2 वर्ब मिळतात, त्यामुळे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. बाकी इकडे बघाल तुम्ही, देअर इज अ फ्लाय इन द कार विथ अस, म्हणजे कारमध्ये आमच्या बरोबर एक माशी आहे, अर्थातच हे चालणार नाही, कारण हे सिंपल सेंटेन्स, हे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स. ओके, चला पुढे जाऊया. Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence. म्हणजे अर्थातच पंक्च्युएशन, विरामचिन्ह कुठे व्यवस्थित दिले ते आपल्याला विचारलेलं आहे. आणि मोस्टली तलाठीच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेला दिलं जातं त्यावेळेला किती वेगवेगळ्या प्रकारे देतात हे तुम्हाला दिसेल. दॅट एल्डरली मॅन, म्हणजे तो वयोवृद्ध माणूस, अमित's ग्रँडफादर, म्हणजे ते अमितचे ग्रँडफादर आहेत, एक्सपायर्ड टुडे, ते आज वारले. मग अशा वेळेला इथे तुम्हाला दिसेल की हे दॅट एल्डरली मॅन आणि अमित's ग्रँडफादर या दोन्ही एकच व्यक्ती आहेत, ज्याला म्हणतात इन अपोजिशन, म्हणजे दोघांचंही पद समान आहे, समानाधिकरण असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि हे ज्या वेळेला समानाधिकरण दाखवायचं असतं त्यावेळेला हे जे असतं पुढचं जे दुसरं पद असतं त्याच्यापूर्वी स्वल्पविराम, आणि ते पद पूर्ण झाल्यानंतर स्वल्पविराम देण्याची पद्धत असते. आता इकडे बघा, दॅट एल्डरली मॅन, स्वल्पविराम, अमित's ग्रँडफादर, परत इकडे स्वल्पविराम, एक्सपायर्ड टुडे, पूर्णविराम. त्यामुळे इथे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे, त्यामुळे हेच उत्तर बरोबर आहे. इकडे दॅट एल्डरली मॅन, अमित's फादर, इथे हे पण लक्षात घ्या, हे अपॉस्ट्रॉफी एस इकडे दिलेलं नाही म्हणून हे चूक आहे. नंतर दॅट एल्डरली मॅन, अमित's ग्रँडफादर, इथे स्वल्पविराम नाही दिला, फक्त इकडे अपॉस्ट्रॉफी दिला, परत इकडे स्वल्पविराम नाही दिला म्हणून हे चूक आहे. आणि दॅट इज एल्डरली मॅन असा त्याचा अर्थ येईल, तर दॅट इज एल्डरली मॅन असं इथे दिलेलंच नाही, कारण इथे एसच नाहीये, त्यामुळे अर्थात इथे हेच चूक आहे, बाकी पुढचं बघायची पण गरज नाही. आणि तरी सुद्धा इथे पण स्वल्पविराम नाही, इकडे फक्त स्वल्पविराम दिलाय, बाकी इथे हे 2 पंक्च्युएशन बरोबर दिलेत आणि सगळ्यांच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूया. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स. आता इथे सफिक्स वापरायचा आहे, कळलं? सफिक्स म्हणजे जो शब्दाच्या नंतर लागतो. चूज द ऑप्शन
विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. खालचं हे पूर्ण करण्यासाठी डू यू एन्जॉय म्हणजे तुला मजा येते का गोइंग टू थिएटर परफॉर्मच्या पुढे काय वापरायचं. तर अर्थातच याच्यामध्ये नाउन वापरायला लागणार आहे, त्यामुळे नाउनचं लागणार आहे. अर्थात आपण इकडे बघूया परफॉर्मिंग हे तर अजिबात चालणार नाही. परफॉर्मन्स डू यू एन्जॉय गोइंग टू थिएटर परफॉर्मर्स अजिबात नाही चालणार, त्यामुळे हे पण चूक आहे. परफॉर्मेबल असं कधी होतच नाही, त्यामुळे परफॉर्मन्सेस म्हणजे अनेक प्रकारचे जे परफॉर्मन्सेस दिले जात असतात त्याच्याबद्दल म्हणजे ते थिएटरमध्ये दिले जात असतात तर ते तुला आवडतात का, त्यामुळे हे सगळ्यात बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न बघूया. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स. परत इथे सफिक्स वरचा प्रश्न विचारलाय. बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये एक एक दोन दोन प्रश्न प्रिफिक्स किंवा सफिक्स वरचे आलेले आहेत. मार्क्स मिळून द्यायला सोपे असतात कारण का त्या लेव्हलचेच प्रश्न विचारतात. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आता इकडे रिअलला कुठला लागतात ते बघायचंय. इज नॉट ऑफन शोन इन मूव्हीज अर्थात वास्तव काय दिलं कधी म्हणजे फारच कमी वेळा चित्रपटांमध्ये दाखवलं जातं. तर रिअलनेस असं होत नाही, तर आलं पाहिजे रियालिटी. कळलं, त्यामुळे हे आलं पाहिजे रियालिटी म्हणजे वास्तवता. आणि रिअली चालणार नाहीये, कळलं, आणि रिअलिस्टिक पण चालणार नाही, त्यामुळे याचं उत्तर आहे हे. ओके, पुढचा प्रश्न बघा. चूज द अप्रोप्रिएट प्रेपोजिशन्स फॉर द गिवन सेंटेन्स. बघा इथे पण प्रेपोजिशन साठी किती फिल इन द ब्लँक दिले बघा 1 2 3. म्हणजे इव्हन PSI STI राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारे प्रेपोजिशन आजपर्यंत कधी विचारले गेले नव्हते, तेवढे पण तलाठीमध्ये मात्र विचारले जातात, हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आपण वाक्य बघूया म्हणजे आपल्याला समजेल. आपल्याला प्रेपोजिशन इथे जे दिलेले आहेत त्याच्यामधले वापरायचे आहे. वी स्टेड डॅश अ नाईस हॉटेल व्हेन वी वर. परत इकडे न्यूयॉर्क म्हणजे इथे एक तर समजतंय हे काय आहे, शहर आहे, आणि हे काय आहे, एक ठिकाण आहे. हे सगळं का समजलं पाहिजे कारण का त्याच्यावरून आपल्याला प्रेपोजिशन्स कसे वापरायचे हे समजत असतात. ओके, तर हे ठिकाण आहे, हे शहर आहे. विच वॉज चर्च स्ट्रीट म्हणजे हा काय आहे, रोड आहे, बरोबर आहे. चला आता म्हणजे आपल्याला सोपं होईल. महत्वाचा नियम काय, ज्या वेळेला एखादं मोठं शहर असतं, सिटी असते, त्या सिटीसाठी नेहमी इन हे प्रेपोजिशन वापरलं जात असतं. परंतु त्याच्यामध्ये कुठली पण एखादी छोटी जागा असेल, मग ती किती का लहान असे ना किंवा किती मोठी का असे ना, ह्यांच्यासाठी मात्र नेहमी ऍट वापरलं जातं. म्हणजे याच्यासाठी सुद्धा ऍट वापरलं जाणार आहे, याच्यासाठी याच्या सगळ्यांसाठी ऍट वापरलं जाणार आहे, पण सिटीसाठी मात्र इन वापरलं जाणार आहे. हा याचा नियम आहे. मग इथे सगळ्यात पहिल्यांदा एक नाईस हॉटेल दिसतंय, बरोबर आहे. जनरली आपल्याला काय वाटतं, वी स्टेड, आम्ही हॉटेलमध्ये उतरलो राहिलो, मग मध्ये म्हटल्यानंतर आपल्याला इन वाटेल, पण ऍक्च्युअली ते इन नाहीये. कारण का इन हे कशासाठी येणार आहे, आता सांगितल्याप्रमाणे सिटीसाठी येणार आहे. म्हणून इकडे वी स्टेड ऍटच आलं पाहिजे. मग ते ऍट कुठे आहे बघा, फक्त इथे आहे. म्हणजे एक थोडासा रूल जर आपला कन्फर्म माहित असेल ना, तर एका याच्यावरनं एकाच प्रेपोजिशनवरनं आपल्याला उत्तर समजत जात असतं. कळलं, फक्त इथे इन नाही ते लक्षात ठेवायचं. आणि जरी तुमचं इन टाकलं तर हे ऑन तुम्हाला सांगणार आहे, कारण का ऑन न्यूयॉर्क तर चालणार नाही, कारण न्यूयॉर्क हे शहर आहे, म्हणजे इथे ते हे अजिबात चालणार नाही. बाकी इकडे ऑन अ नाईस हॉटेल, आम्ही हॉटेलवर राहिलो, हॉटेलवर राहिलं म्हणून हे जरी घेतलं तर टू न्यूयॉर्क चालणार नाही, आणि बाय चर्च स्ट्रीट हे पण चालणार नाही. म्हणजे तसं समजेल, पण जर लगेच आपल्याला क्षणार्धात उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला हे नियम माहिती असणं खूप महत्वाचं असतं. ओके, याची ट्रिक बिक काय नाही, हा नियम आहे. कळलं, कारण का आता ट्रिकचा जमाना आलाय. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की नाही सर आम्हाला ट्रिक्स सांगा काहीतरी. लक्षात ठेवा, ट्रिक्स बिक्स काही नसतात, सगळे ग्रामरचे रूल असतात. कळलं, आणि ट्रिक्स या फक्त काही ठिकाणी चालतात, काही ठिकाणी अजिबात चालत नाहीत. मग अशा वेळेला काय करणार, म्हणजे आता इथे जसं या चर्च स्ट्रीट साठी इकडे आता बघा इथे ऑन प्रेपोजिशन येणार आहे, कळतंय. पण जिथे जसं ऑन प्रेपोजिशन येतं तसं तिकडे ऍट प्रेपोजिशन पण येऊ शकतं. म्हणजे कुठल्याही रोडच्या पूर्वी ऍट प्रेपोजिशन येतं, त्यावेळेला तिथे काहीतरी त्याचा सर्वे नंबर दिला असतो त्या रोडवरती काय असेल त्याप्रमाणे. त्याच रोडसाठी इन रोड पण वापरता येत असतं. सगळं सांगण्याचा भाग सगळा बाजूला ठेवा, फक्त एवढंच सांगतो, ट्रिक बिक काही नाही, नियम लक्षात ठेवायचा. त्यामुळे इथे ऍट येणार आहे, इकडे इन येणार आहे, आणि इकडे ऑन चर्च स्ट्रीट. ओके, अशा प्रकारे याचं उत्तर आहे बी. बाकी हे का चालणार नाही आपण आत्ताच बघितलं, उत्तर आलंय आपलं बी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया.
चूज द करेक्ट फॉर्म ऑफ अन ऍडजेक्टिव्ह फॉर द गिव्हन सेंटेन्स. म्हणजे इथे ऍडजेक्टिव्ह कुठलं वापरायचंय ते आपल्याला समजलं पाहिजे. खूप सोपा प्रश्न आहे बघा. आय नीड अ कप ऑफ कॉफी. कॉफीला आपण नेहमी काय म्हणत असतो बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्ट्रॉंग कॉफी म्हणतो का पॉवरफुल कॉफी म्हणतो का जाडी कॉफी पाहिजे का जड कॉफी पाहिजे. अर्थातच आपण स्ट्रॉंग कॉफी म्हणतो. म्हणजे अक्षरशः शाळेतल्या मुलांना सुद्धा येतील अशाच प्रकारचे प्रश्न या लेवलमध्ये विचारतायत. त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचंय की तलाठीच्या पेपरमधनं पोस्ट काढणं हे खूपच सोपं आहे. मराठी आणि इंग्लिश 50 मार्काचं आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस करा, तिथेच मार्क्स मिळून जातील आणि तुम्ही सिलेक्ट व्हाल. ओके, चला पुढचं बघूया. त्यामुळे अर्थात इथे येणार आहे स्ट्रॉंग कॉफी. पुढचा प्रश्न आहे बघा काय आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ फ्रेझल वर्ब. इकडे फ्रेझल वर्ब आता वापरायची आपल्याला फॉर द गिव्हन सेंटेन्स. इथे दिलेली जी काय वाक्य आहे त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक मध्ये तुम्हाला एक फ्रेझल वर्ब वापरायची आहे. फ्रेझल वर्ब लक्षात ठेवायला थोडी सोपी असते, परंतु काय नाही, जर तुम्ही व्यवस्थित इमॅजिन करून जर केलं तर खूप सोपी असते. जनरली होतं काय माहितीये का, आपण ज्या वेळेला फ्रेझल वर्ब्स ज्या वेळेला करत असतो ना त्यावेळेला आपण काय करतो, फक्त ते फ्रेझल वर्ब कुठली आणि त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ कुठला ना एवढंच फक्त लक्षात ठेवतो. आणि ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे. लक्षात ठेवा, यू हॅव लर्न थ्रू मराठी मीडियम. युअर लँग्वेज ऑफ द इन्स्ट्रक्शन वॉज मराठी. यू completed your graduation in Marathi. You think in Marathi. So when you want to understand the sentence or the meaning of any phrasal verb, you must know its meaning in Marathi only. If you come to know its meaning in Marathi, immediately you will come to know which one is the correct phrasal verb for this blank space. Okay, चला बघूया. ही वॉज सच अ मायझर. तो असा कंजूस आहे दॅट ही वुड नॉट डॅश की तो करणार नाही काय, इवन 10 रुपीज फॉर द चॅरिटी अपील. जर त्याला दान देण्याचं कोणी आव्हान केलं की बाबा आम्हाला दान द्या, तर त्याच्यासाठी सुद्धा तो एक कवडी सुद्धा देणार नाही. एवढा तो कंजूस आहे. मायझर म्हणजे कंजूस. बर, मग आता इथे दिलेले हे शब्द आहेत. आता बघा, आपल्याला असं वाटतं की पैसे देण्यासाठी पे वापरावं, परंतु इंग्लिशमध्ये ना एक फार मजेदार असा एक विचित्रपणा आहे. आणि तो म्हणजे काय, या प्रेपोजिशनच्या पुढे ज्या वेळेला या क्रियापदांच्या पुढे ज्या वेळेला तुम्ही प्रेपोजिशन्स वापरता, मग ती प्रेपोजिशन्स असू दे नाहीतर कधी कधी ते ऍडव्हर्ब्स पण असतात, तर ही प्रेपोजिशन आणि ऍडव्हर्ब ज्यावेळेला तुम्ही वापरत जाता त्यावेळेला या क्रियापदाचा जो मूळ अर्थ आहे तो मूळ अर्थ बदलत असतो आणि म्हणूनच त्याला फ्रेझल वर्ब असं म्हणतात. ही फ्रेझल वर्ब्स तयार का झाली, कारण इंग्लिशमध्ये मूळ क्रियापद जी आहेत ना, म्हणजे जसं आपण म्हणतो टेक टू टेकन, गो वेंट गॉन अशी जी आहेत, ही जी मूळ क्रियापद आहेत ही इंग्लिशमध्ये फक्त 4000 आहेत. म्हणजे सर्वसाधारणतः 4000 आहेत. त्याच्यावरती 50 इकडे तिकडे असतील. मला सांगायचं एवढंच. मग आता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भाव आहेत ते व्यक्त व्हायला पाहिजेत, ते क्रिया व्यक्त व्हायला पाहिजेत. मग काय करायचं, मग त्यांच्या भाषेमध्ये असे त्या क्रियापदांच्या पुढे वेगवेगळे असे प्रेपोजिशन किंवा ऍडव्हर्ब्स वापरायला त्या लोकांनी सुरुवात केली आणि त्याच्यामधून नवीन अर्थ बनवले गेले. अर्थात हे सगळे बनवत असताना त्या सगळ्याच्या मागे एक इमॅजिनेशन होतं, एक कल्पना होती, एक विचार होता. म्हणजे एखाद्या क्रियापदाच्या नंतर काय वापरल्यानंतर त्याचा अर्थ कसा होईल हे ठरलेलं आहे आणि ते ज्यावेळी ठरलेलं तुम्हाला समजेल त्यावेळी तुम्हाला या फ्रेझल वर्ब्स पाठ करणं अवघड राहणार नाही. चला आता पुढे बघूया. मी माझ्या A to Z व्होकॅब्युलरी या पुस्तकामध्ये या प्रेपोजिशन्स आणि ऍडव्हर्ब्स प्रमाणे त्यांचा अर्थ कसा बदलत असतो आणि त्यासाठी तुम्हाला इथे काय माहित असणं गरजेचं आहे ते पण सगळं व्यवस्थित समजावून दिलंय. त्यामुळे माझं पुस्तक आहे खास व्होकॅब्युलरीसाठी दिलेलं ते A to Z व्होकॅब्युलरी. हे अवश्य वापरा, खूप फायदा तुम्हाला होईल. तुमचं इमॅजिनेशन सुद्धा चांगलं व्हायला लागेल. ओके, चला आता इकडे बघूया. तर तो असा काही कंजूस तो एवढा कंजूस होता की तो एक दानाचं आव्हान जरी केलं ना तरी तो एक 10 रुपये सुद्धा देणार नाही. तर आता इथे पे अप आहे, तर अर्थात ते चुकीचं आहे. ते का चुकीचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. कारण का पे अपचा अर्थ काय माहिती का, ज्यावेळी तुम्ही एखाद्याकडून काही पैसे घेतलेले असतात, उसने पैसे घेतलेले असतात किंवा कर्ज म्हणून पैसे घेतलेले असतात,
त्यावेळेला ना तुम्हाला ते पैसे देण्याची तुमची आता तेवढी क्षमता आलेली आहे, पण तरी सुद्धा तुम्ही टाळाटाळ करतात आणि अशा वेळी तो तगादा लावतो, खूप तगादा लावतो आणि मागे लागतो आणि तुम्ही ज्यावेळी त्याचे पैसे देऊन टाकता त्यावेळी त्याला पेअप म्हणतात. जसं बँकेचं लोन घेतल्यानंतर आपण बँकेला जे पैसे देत असतो ना त्याला सुद्धा पेअप असं म्हणतात. त्यामुळे हे क्रियापद अर्थातच हे फ्रेझल वर्ब इकडे चालणार नाही. पे ऑफ, पे ऑफ पण का चालणार नाही, कारण का पे ऑफचा अर्थ आहे यशस्वी होणे. म्हणजे ज्यावेळेला तुमचे प्रयत्न यशस्वी होतात आणि तुम्हाला पोस्ट मिळते त्यावेळेला युअर एफर्ट्स पे यू ऑफ वन पोस्ट असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एक पोस्ट देण्यामध्ये ती यशस्वी होते. पेचा अर्थ नुसतं पैसे देणे असं नाही, जे जे काही रिस्पेक्टेड आहे, जे जे काही एक अमूर्त अशा भाव व्यक्त करतात असं ज्यावेळेस देणं असतं एखाद्याला काही तिकडे मुद्दामून पे हा शब्द वापरला जातो. म्हणजे टू रिस्पेक्ट हे ज्यावेळेप्रमाणे क्रियापद आहे तसं गिव्ह रिस्पेक्टच्या ऐवजी पे रिस्पेक्ट वापरलं ना तर त्याचा अर्थ अजून चांगला होतो. कंडोलन्स, सांत्वन्स, बरोबर ना, तर त्याला गिव्ह कंडोलन्सच्या ऐवजी पे कंडोलन्स असं म्हटलं जात असतं. नंतर ऑनर, पे ऑनर, म्हणजे थोडक्यात जे जे काही अमूर्त ऍब्स्ट्रॅक्ट आहे आणि ज्याच्यामध्ये खरोखरच खूप गूढ अर्थ असा दडलाय, खूप महत्वाचे अर्थ दडलेले आहेत, अशा वेळेला पे ही क्रियापद जनरली देण्यासाठी वापरला जातो. म्हणजे पेचा खरा अर्थ ठीक आहे पैसे देणे हा आहे, पण सगळ्यात जास्त महत्वाचा अर्थ म्हणजे काहीतरी देणे की ज्याला मूल्य आहे असा त्याचा अर्थ असतो. ओके, तर त्यामुळे इकडे पे अप आणि पे ऑफ चालणार नाही, तर इकडे पाहिजे पार्ट विथ. पार्ट विथचा अर्थ काय आहे, म्हणजे टू गिव्ह अप युअर पोझेशन अपॉन समथिंग, म्हणजे तुमचं एखाद्यावरती असलेली जी मालकी आहे ना ती सोडून देणे. म्हणजे इथे त्याच्याकडे पैसे, तर तो पैसे त्याच्यापासून पार्ट वेगळे करायला तो वेगळे करणार नाही असं सांगायचं आहे. त्यामुळे इकडे पार्ट विथ हे एकमेव फ्रेझल वर्ब बरोबर आहे. मग आता पार्ट आउट म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला समजा लहान मुलाला तुम्ही एखादी गाडी वगैरे दिली आणि जर तो जास्त जर इन्क्विजिटिव्ह म्हणजे चौकस असेल ना तर तो काय करतो माहितीये का, एक एक पार्ट आहेत ना गाडीचे ते वेगळे करतो, पार्ट आउट वेगळे करतो. कळतंय? तुम्हाला जर समजा कॉम्प्युटरचं एवढं काही जास्त इंटरेस्ट नसेल, पण ज्याला कॉम्प्युटरचा इंटरेस्ट असतो ना त्यावेळी तो ज्यावेळी बघतो ना, कॉम्प्युटर खोलतो ना त्यावेळी तो बघतो, अरे हे काय इकडे टाकलं, काढून बघूया का, हे करून बघूया का, ते करून बघूया का, आणि तो सगळं वेगळं करतो, डिसेंबल म्हणजे डिसमेंटल करतो आणि परत लावतो. हा जो प्रकार आहे पार्ट त्याला म्हणतात पार्ट आउट. अर्थातच हेही इथे चालणार नाही आहे. लवकरच मी या प्रकारचं व्होकॅब्युलरीवरती खास कोर्स बनवणार आहे. Of course, it is going to take some time because I have tremendous work, and from that work, if I get time, I have definitely thought of making one course which is particularly will be devoted only for vocabulary, because I know many of students like you, they are unable to recall the meaning of a particular idiom, verb, idiomatic phrase, phrasal verb, etc. त्यामुळे मला त्याच्यासाठी एक खास कोर्स बनवायचा आहे. बघूया कसं काय वेळ मिळतोय त्याप्रमाणे बनवू. तर हे झाले याचे उत्तर. ओके, पुढचं बघा. चूज द मोस्ट सुटेबल डिटरमायनर. डिटरमायनर म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. एवढं काय लक्षात ठेवायचं, कळलं? आर्टिकल सुद्धा डिटरमायनर मध्ये येत असतात. ओके, चला. चूज द मोस्ट सुटेबल डिटरमायनर फॉर द गिव्हन सेंटेन्स. अ रिअल योगी म्हणजे खरा जो योगी असतो, इज द वन, तो असा असतो, हु इज डॅश डॅश टू हॅपी डॅश डॅश टू सॅड इन एनी सिच्युएशन. आता अर्थातच इकडे हु इज काय हेच येणार आहे, कारण काय ह्याच्यामध्ये निदर नॉर दिले समजतंय, त्यामुळे इकडे फक्त हेच येऊ शकतं, कारण का आधी निदर असतं आणि नंतर नॉर असतं, त्यामुळे बाकी कुठलेही चालणार नाही. त्यामुळे अतिशय सोपा आणि मार्क मिळवून देणारा असा हा प्रश्न आहे. उत्तर आहे अर्थातच पर्याय डीच. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, खरा योगी हा असा असतो की जो खूप दुःखी सुद्धा नसतो आणि खूप सुखी सुद्धा नसतो. कोणत्याही परिस्थितीत, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय दुःखी होणं किंवा अतिशय सुखी होणं असं ज्याच्याकडे नसतो तो योगी असतो, असा याचा अर्थ आहे. ओके, चला पुढचं. Choose the appropriate articles for the given sentence. Articles याच्यामध्ये विचारायचे आहे. Mime is dash type of performance carried out without dash use of props and language. मित्रांनो, माइम म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी कमल हसनचा एक मूवी आलेला बघा, पुष्पक.
या पुष्पक मूवीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्या पुष्पक मूवीमध्ये कमल हसन संपूर्ण मूवीमध्ये, नुसतं कमल हसन नाही, बाकीचे पण जे काही ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेस जे होते या सगळ्यांची तशीच भूमिका होती. तर ह्याच्यामध्ये ना कोणीही एक शब्दही बोलला नाही. त्यामुळे तो एक मूकपट होता. ऍक्च्युली मूकपट नव्हता, पण त्याच्यामध्ये जेवढे म्हणून ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस आहेत या सगळ्यांनी तिथे कलावंतांनी फक्त त्यांच्या अभिनयातून जे काही त्यांना व्यक्त करायचंय, बोलायचंय, हे सगळं करून दाखवलं आणि त्यासाठी त्यांनी कसलीही मदत घेतली नव्हती. कळतंय? म्हणजे मला समजा काहीतरी बोलायचंय आणि ते बोलायचं ते मला हातवारे करून सांगता ज्या वेळेला येत नाही, त्यावेळी मी काहीतरी लिहितो आणि ते दाखवतो, त्याचाही काही उपयोग करून घ्यायचा नाही. फक्त तुम्ही जे काही एक्सप्रेशन दाखवाल त्यांनीच ते समोरच्याला समजलं पाहिजे. तुम्ही बघितलं असेल रियालिटी शोज मध्ये सुद्धा आजकाल या प्रकारे काही खेळ वगैरे घेत असतात. चला हे बाजूला ठेवूया, वाक्याकडे बघूया. तर तो जो प्रकार असतो अभिनयाचा त्याला माईम असं म्हणत असतात. ओके, माईम इज डॅश टाईप ऑफ परफॉर्मन्स, म्हणजे ते अशा प्रकारचं नाट्य सादर करणं आहे. मग इथे अर्थातच टाईप ऑफ आहे, त्यामुळे इकडे म्हणजे एक प्रकार आहे ना, तो अनेक नाटकांचा जो सादरीकरणाचा प्रकार असतो त्याच्यामधला एक तो आहे, म्हणून तिकडे चाललं पाहिजे. माईम इज अ टाईप ऑफ परफॉर्मन्स कॅरीड आउट विदाउट, आता विदाउट त्याच्यानंतर यूज ऑफ प्रॉप्स ऑर लँग्वेज, याच्यामध्ये अर्थातच द येणार आहे, त्यामुळे उत्तर फक्त हेच बरोबर येणार आहे. कारण काय एक अशा प्रकारचा तो परफॉर्मन्स आहे की ज्याच्यामध्ये प्रॉप्स और लँग्वेज यांचा उपयोग केला जात नाही. लँग्वेज म्हणजे भाषा, आपल्याला माहिती आता सांगितलं त्याप्रमाणे पुष्पक मध्ये त्या मूवीमध्ये कुठलीही लँग्वेज नाहीये. प्रॉप्स म्हणजे काय, जसं आता मी सांगितलं, जर तुम्हाला काही सांगायचं तर लिहून वगैरे नाही सांगायचं, काठी करून असं ते तिथे ते आणून दे मला वगैरे असलं काही सांगायचं नाही. हा जो प्रकार आहे म्हणजे त्याला म्हणतात प्रॉप्स. कळलं? म्हणजे कसलीही मदत न देता तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे, तुम्हाला काय व्यक्त करायचंय ते तुम्हाला देता आलं पाहिजे. फार पूर्वी असे ग्रीसमध्ये, कारण ग्रीस ही थिएटरचे आद्य अशी भूमी समजली जाते, आता भारतच आहे, परंतु त्यांच्याकडे हा प्रकार जो होता तो माईम होता. तर इथे उत्तर अर्थात पाहिजे अ टाईप ऑफ परफॉर्मन्स आणि द यूज ऑफ प्रॉप्स ऑफ लँग्वेज, त्यामुळे ही बाकीची सगळी चुकीची आहेत. ठीक आहे, इकडे पंक्च्युएशन वरती प्रश्न विचारलेला आहे. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स, आणि ते सेंटेन्स आहे ते इथे दिलेलं आहे. ओके, आता आपण सेंटेन्स काय आहे ते इथे तुम्हाला दिसेल आणि हे 4 पर्याय. आता या पंक्च्युएशन मध्ये आपल्याला बघायचं आहे, ज्या अर्थी इकडे सेट टू द पेशंट दिलेलं आहे त्या अर्थी आपल्याला लगेच समजतं की हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. मग त्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये काय काय असतं तुम्हाला माहिती आहे. यू शुड नॉट स्मोक, म्हणजे द डॉक्टर सेट टू द पेशंट यू शुड नॉट स्मोक. पहिलं टी कॅपिटल असलेलं सगळीकडे दिलेलं आहे, त्यामुळे हे पहिलं कॅपिटल. त्याच्यानंतर द डॉक्टर सेट टू द पेशंट, याच्यानंतर हे आलं नाही पाहिजे, त्यामुळे हे काढून टाकायचं. पुढचा बघायचा, द डॉक्टर सेट टू द पेशंट, इकडे इन्व्हर्टेड कॉमाच नाही, त्यामुळे अर्थात हा पर्याय बाद झाला. इकडे द डॉक्टर सेट टू द पेशंट, इकडे कॉमा नाही, त्यामुळे हा पर्याय बाद झाला. मग आता चौथा पर्याय हेच उत्तर उरलं. बघा, द डॉक्टर, हे चुकून झालं, इकडे सेट पाहिजे, इथे सेड पाहिजे. त्यामुळे इथे हे झालं सेट टू द पेशंट, इथे कॉमा बरोबर आहे, इन्व्हर्टेड कॉमा बरोबर आहे, आतमधलं नेहमी कॅपिटल लागतं तेही इथे दिसतंय, आणि पूर्णविराम देऊन, त्यामुळे पर्याय 4 हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट बघा, चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग आहे का बघायचं आपल्याला, म्हणजे प्रश्न ह्याच्यासाठी आहे. फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स, आता याच्यामध्ये मिसिंग वर्ड कुठला आहे. सिन्स एजेस, म्हणजे कित्येक युगांपासून. वीमेन हॅव बीन फ्रॉम एंटरिंग ब्युरियल ग्राउंड, म्हणजे दफनभूमीमध्ये प्रवेश करण्यापासून अनेक युगांपासून स्त्रियांना बंदी घातलेली आहे. फॉरबिडचा अर्थ बंदी, इकडे फॉरबिड हा क्रियापद आहे, आणि फॉरबिड याचं दुसरं रूप जे आहे ते आहे फॉरबेड, आणि तिसरं रूप आहे ते फॉरबिडन, आणि त्यावेळेला अर्थातच इकडे DEN होतं. तर याच्यातलं कुठलं स्पेलिंग बरोबर आहे ते बघायचंय. अर्थात हे चालणार नाही, कारण का DEN पाहिजे, त्यामुळे फार इकडे गेले, त्यामुळे हेही चुकीचं आहे. हे फक्त उत्तर बरोबर आहे, बाकी आहे फॉरबिडन, हे पण चालणार नाही, कारण का हे
ए आहे याच्यामध्ये आणि उत्तर आहे फक्त फॉरबिडन. ओके, DDEN. नेक्स्ट बघा, चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन. आता आपल्याला काय विचारलंय, कंजंक्शन काय ते फॉर द गिवन सेंटेन्स. मार्केश टीचेस बोथ इंग्लिश डॅश मॅथ. खूप सोपं आहे. बोथच्या नंतर दुसरा जो पार्ट असतो तो अँडचा असतो, त्यामुळे उत्तर लगेच येतं बोथ इंग्लिश अँड मॅथ. ओके, पुढे बघूया. Choose the most appropriate usage to fill in the blank in the given sentence. कुठला मोस्ट अप्रोप्रिएट युसेज आहे तो आपल्याला बघायला सांगितलंय. वाक्य दिलंय, एन्थ्यूज हा शब्द दिलाय. एन्थ्यूज म्हणजे उत्साह, एन्थ्युझियाझम, उत्साह इथे उत्साहाने, आणि एन्थ्युझियास्ट म्हणजे अनेक उत्साही असलेले लोक. द चिल्ड्रन डिस्प्लेड म्हणजे मुलांनी दाखवलं काय, ऑल देअर एक्झिबिट्स, त्यांचे जे काही वस्तू प्रदर्शित करायच्या होत्या त्या सगळ्या त्यांनी दाखवल्या. बिफोर द पॅरेंट्स ऑन द अॅन्युअल डे, या त्यांच्या पालकांबरोबर, पालकांच्या समोर. बिफोर म्हणजे समोर, पूर्वी नाही. एक अर्थ पूर्वी जसा आहे तसा इथे समोर अर्थ आहे. म्हणजे मुलांनी वार्षिक दिवसाच्या, अॅन्युअल डे जो असतो ना फंक्शनचा, तर त्या दिवशी पालकांना त्यांच्या जे काही दाखवण्याच्या वस्तू होत्या त्या दाखवल्या. आता त्या कशा दाखवल्या, तर अर्थातच एन्थ्यूज चालणार नाही, एन्थ्युझियाझम पण चालणार नाही. इथे पाहिजे एन्थ्युझियास्टिकली. काय आहे, हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टच्या नंतर वर्ब असतो, वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट असतं, आणि ऑब्जेक्टच्या नंतर असतं त्या ऍडव्हर्बचे उपयोग असतात. आणि त्या ऍडव्हर्बच्या उपयोगामध्ये ऑब्जेक्टच्या नंतर जे ऍडव्हर्ब येत असतात त्याला म्हणत असतात MPDT. आपल्या कोर्समध्ये हे सगळं शिकवलेलं आहे. एम म्हणजे ऍडव्हर्ब असं की जे मॅनरचं आहे, आणि मॅनरची मोस्टली सगळी जी ऍडव्हर्ब्स असतात ही नेहमी LY असलेली असतात. ते जे इथे दिसतंय ते कळतंय. त्यामुळे इथे एन्थ्युझियास्टिकली, उत्साहाने त्यांना ती दाखवलेली आहेत पालकांना, असं याचं उत्तर होतं. शेवटचा प्रश्न आहे त्या प्रश्नपत्रिकेमधला. काय बघा, चूज द इडियम दॅट बेस्ट फिट्स इनटू द गिवन सेंटेन्स. याच्यामध्ये व्यवस्थित याच्यामध्ये असणारी जी काही फ्रेज आहे ती कुठली आहे ते आपल्याला बघायचं आहे. काय दिलंय बघा, माय फ्रेंड इज अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन. याचा अर्थ इज या, नाहीतर आपल्याला अपोस्ट्रोफेस म्हटल्यानंतर नेहमी षष्टी प्रत्यय आठवतो, तसलं काय नाही, ती पॉझिटिव्ह केस नाहीये. तर माय फ्रेंड इज अ स्ट्रेट फॉरवर्ड मॅन म्हणजे तो एकदम सरळ बोलणारा माणूस आहे. हु बिलिव्हज इन. आता हु बिलिव्हज इन याच्यानंतर इथे या 4 फ्रेजेस दिलेल्या आहेत, त्या काय आहेत आता बघायच्या आहेत. तर पहिलं, फायटिंग टूथ अँड नेल. याचा अर्थ निकराची लढाई करणे. निकराची लढाई करणे आणि तो स्ट्रेट फॉरवर्ड असणं याच्यामध्ये तसा काहीच संबंध नाहीये, त्यामुळे अर्थातच हे चालणार नाही. आता हे कसं लक्षात ठेवायचं, निकराची लढाई करणे, ते आपण बघूया. आता माहिती तुम्हाला युद्ध ही शस्त्रांनी खेळली जात असतात, बरोबर आहे. पण ज्यावेळी सगळी तुमच्याकडची शस्त्रच संपली समजा, तर तुम्ही शेवटी काय कराल, नखाने वरबडाल, दाताने चावा घ्याल. सलमान खानचा तो एक मूवी बघितलाय का, कुठला दिवस बघा, त्याच्यामध्ये तो ओरडतो वगैरे आणि मला शेवटी चावतो वगैरे, असला काहीतरी प्रकार वगैरे केलाय. जाऊ दे, मला त्या पिक्चरचं नाव नाही माहिती, आठवत नाही, म्हणजे जाऊ दे. त्याच्यामध्ये तो दातांचं, म्हणजे मला सांगायचं काय, शेवटची शस्त्र तुमच्याकडे कुठली आहेत, एक तर तुमचे दात आणि नख. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढाई करणे असा याचा अर्थ होतो, फायटिंग टूथ अँड नेल. त्यामुळे अर्थातच इथे त्या मित्राच्या बोलण्यासाठी किंवा तो किती स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्याबद्दल सांगायचंय, त्यामुळे अर्थात इथे चालणार नाही. तर इथे हे लागणार आहे कॉलिंग स्पेड अ स्पेड. कॉलिंग स्पेड अ स्पेड. स्पेड म्हणजे जसं माहिती तुम्हाला इस्पिक जो असतो ना पत्त्यामध्ये, त्याला इस्पेड म्हणतात. तसं स्पेड म्हणजे फावडं. फावडं माहितीये तुम्हाला, खोरं ज्याला म्हणतात ते. तर खोऱ्याला खोरच म्हणायचं ना, नाही पण त्याला आवडणार नाही खोरं म्हणून, कसं असं चालणार आहे का, नाही. म्हणजे थोडक्यात एखाद्या वस्तूला ती जे आहे ना तसंच बोलायचं, म्हणजे त्याची भीडभाड ठेवायची नाही, एकदम मन मोकळेपणानं बोलून मोकळवायचं. म्हणजे तू कंजूस आहेस, तू अजिबात पैसे खर्च करायचे नाही, ते उलट तू आमच्याच पैशातनं फुकट खात असतोस. नाही रे, पण असं कसं बोलायचं, त्याला वाईट वाटेल ना, आपली इतकी वर्षाची मैत्री. काय नाही, जो असतो ना तो स्पष्टपणे जो बोलणार असतो ना त्यालाच म्हणतात स्ट्रेट फॉरवर्ड मॅन. आणि असा जो असतो तो नेहमी बिलीव्हज इन कॉलिंग स्पेड अ स्पेड, म्हणजे तो स्पेडला नेहमी स्पेडच म्हणतो. त्यामुळे हे उत्तर पाहिजे.
त्यामुळे अर्थात सी चालणार नाही. सी पण खूप चांगली फ्रेज आहे. ड्राईव्ह द लास्ट नेल इन टू द कॉफिन. कॉफिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे शेवपेटी, आणि ती शेवपेटी असते ना त्याच्यामध्ये अर्थातच प्रेत ठेवलेलं असतं, शेव ठेवलेलं असतं, आणि शेवटी काय करतात त्याच्यावरती कव्हर असतं बघा, म्हणजे ते लाकडी कव्हर असतं आणि त्याच्यावरती खिळे ठोकत असतात. बरोबर आहे. मग आता खिळे ठोकल्यानंतर ती सगळी बंद केल्यानंतर अर्थातच शेवपेटिका काय केली जाते तर मातीमध्ये पुरली जात असते. बरोबर आहे. आता ह्याचा अर्थ बघा, ड्राईव्ह द लास्ट नेल इन टू द कॉफिन म्हणजे काय माहितीये का, की आता तुम्ही काय करताय माहितीये का, त्या शेवपेटिकेला शेवटचा खिळा आहे ना तो आता तुम्ही ठोकताय. म्हणजे काय, तुम्ही स्वतःचं इतकं नुकसान करून घेताय, जीव घेणं नुकसान करून घेताय. समजा तुम्ही मोटरसायकल चालवताय, मोटरसायकल चालवत असताना इफ यू आर नॉट वेअरिंग अ हेल्मेट, इट मीन्स यू आर नथिंग बट ड्रायव्हिंग द लास्ट नेल इन टू युअर कॉफिन ऑर द कॉफिन. दॅट मीन्स यू आर मेकिंग रेडी युअर कॉफिन. कळतंय का, असा ह्याचे अर्थ होत असतात. त्यामुळे अर्थातच हे चालणार नाहीये. बाकी लव्हिंग हिज एनिमी म्हणजे शत्रूवर प्रेम करणं अर्थात हे नाहीये. तर अशा प्रकारे मित्रांनो ही आपण जी आता बघितली ती प्रश्नपत्रिका आपण पूर्ण केलेली आहे.